झोपलो. अरे देवा. रामण्णा, 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 अय्यो रामण्णा उठ की रे. रामण्णा, रामण्णा, रामण्णा उठ की रे. पाऊस नाही काय फाजीलपणा म्हणायचं का काय म्हणायचं का आणि भिजला की का माझं सगळं तोंड कशाला टाकते आणि पाणी. अरे पाणी नसतं टाकलं तर उठलं असतं का. झोपलं होतं गाड कुंभकर्णाचं. अरे म्हणून काय रीत झाली काही उठवायची. ते पाणी कशाला टाकलं आणि त्या अरे हलवून हलवून जागा नाही झालं म्हणूनच पाणी टाकावं लागलं. चल उठ. सांगतोय मला जेवून घे. डब्बा आणलाय तुझ्यासाठी. अय्यो डब्ब. चल की रे सुरू कर की. चांगलं घ्या एकदम चांगलं. हवाने पाठवलं काय काय सगळं. तरी म्हटलं असं कसं चांगलं लागतंय. हे मी उभा कसा एवढं सगळं खाऊन मला कळेना झालं. आमच्या हव्वाचं हात म्हणजे एकदम अन्नपूर्णेच्या हातासारखं चांगलं की काय. आणि माझं अजून मी कुठे बघितलं. काय सांगणार तू पण खा थोडस. खा ना ग थोडं. अगं खा की काय थोडस असं काय ते. बर तुझ्या हातानं भरो की माझ्या तोंडात. मग काय सांगते तो तोंड वर करून. भरू ना. अगं नको का कोणी उघड्यावर भरू ना. नको का मला लाज वाटते. अय्यो लाज घीज कोण त्याला काय रे दोघं. अय्यो अव्वा ते मी नाही ते रुक्मिणी लग्न झाल्यानंतर करायचं बरं का ग हे सगळं थेरा. अव्वा हा रामण्णा हे तुझं जेवण ना. दोन दोन डब्बा. दोन दोन डब्ब म्हणजे हे काय रुक्मिणी बरोबर पाठवलंस की काय एक तू. रुक्मिणी काय ग आतापासूनच काळजी करायला लागली ग नवऱ्याची. म्हणजे काय ग अव्वा. रामण्णा हे मी नाही रुक्मिणीने करून आणलं. तरी म्हटलं असं कसं लागतंय तवा. खोट बोलू नको रे. चांगलं गिळत होता आतापर्यंत. अरे मला वाटलं ते अव्वाच्या हातचं म्हणून मी खात होता. असू दे रे. अरे लग्नानंतर तिच्याच हातचं खाणार रे तू. हवा तुझ्या हातचं खाणार. कुंभकुच्च ठेवते डब. रुक्मिणी ते डब्बा आण. मी जाते. ते डब डब्बल कशाला जेवतो रे. वाढेल की रे तुझं वजन. वाढू दे की वाढलं तर तुला तर नाही होणार ना त्रास. मला नाही तर कोणाला होणार त्रास. म्हणजे तब्येत गिब्येत बिघडली तर तुझी. लग्नानंतर कमी जेवीन पण आता तरी जेव दे की काय मला. बर जेव पण लग्न कधी करणार. लग्न दत्ताला काय झालं रे तुला. आणि पैसा नको काय ग आणि माझ्याकडे ते लॉटरी गिटरी लागली की करून टाकूया की ग लग्न आपण. तोपर्यंत काय करायचं. तोपर्यंत काय करायचं. थंड थंड पाणी ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. गाना आए या ना आए गाना चाहिए. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. आलो आलो आलो. ए मंगू बाहेर ना लवकर. माझे डॅडी आले. खडले साहेब. दादासाहेब भयंकर वाईट बातमी वाचली हो. कसली. तुमच्या एखाद्या आशिलाला फाशी झाली की काय. नाही मग त्यापेक्षा भयंकर वाईट बातमी. काय. लोणावळ्याच्या तलावात एका तरुणाचे प्रेत सापडले असून बर मृताची ओळख पटत नाही. नसेल पटत. दादासाहेब तुमचा चंगू परत आला की नाही लोणावळ्याहून. नाही अजून. का. ताबडतोब लोणावळ्याला फोन करा. कशाला. मला काहीतरी गडबड दिसते. कसली गडबड. कसले. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गडबड दिसते. अहो पण फक्त तुमच्या केस मध्ये तुम्हाला गडबड दिसत नाही. दादा इन्स्पेक्टर साहेब येतात. कशाला. बघितलं मी म्हंटल नव्हतं काहीतरी गडबड दिसते म्हणून. अरे पण आता तरी जरा अक्कल हुशारीनं बोला. का. नमस्कार दादासाहेब. हो या 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 या. बसा 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 बसा. बोला काय घेणार. तुमची जबानी घेणार. का. घाबरू नका तुमच्याकडे थोडं काम होतं. कसलं. पोलिसांना एक घड्याळ सापडलंय
त्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? बघू. अरे बरोबर आहे, हे असलंच जे घड्याळ मी चंगूला भेट म्हणून बक्षीस दिलं होतं. अहो खटले साजरा काय ओढताय? HMT सम्राट. अहो खटले खोकताना तोंडावर हात ठेवावा. एक एक जंतू बाहेर आला म्हणजे मग हे तुम्हाला कुठे मिळालं? कालच्याने का कुठे घाण टाकलं होतं का काय? बरं आता हे जॅकेट बघा. बघू. अरे हे त्याचं जॅकेट आहे. अहो तुम्हाला काय डांग्या खोकला झालाय का काय? घालता तर कपडे घालून टाकायला लागलं. दादासाहेब, हा हे घड्याळ हा आणि हे जॅकेट नक्की चंगूच आहे? हो का? आय एम सॉरी दादासाहेब, या दोन्ही वस्तू आम्हाला एका प्रेतावर सापडल्यात लोणावळ्याला. इम्पॉसिबल. चंगू जिवंत आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझ्यावर लोणावळ्याला चला, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो चंगू जिवंत आहे म्हणून. जे काही सिद्ध व्हायचं ते झालेलंच आहे. यू आर अंडर अरेस्ट. अरे कमल करतो. अरे मोठे अरेस्ट करायला. अहो खटले बघताय काय? तोंड उघडा. काहीतरी बोला. हो हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. तुमच्याकडे हे वॉरंट कुठे? हो कुठे आहे वॉरंट? हे घ्या वॉरंट. बघू बघू. मंगू खरं सांग, चंगू जिवंत आहे? 100% यांच्या इतकंच जिवंत आहे. ठीक आहे, आणण्याकडे ते वॉरंट. पकडणार दादासाहेब काय केलं तुम्ही? हे आता तर मला तुम्हालाही अटक करावी लागेल, ते हातकडे घालून. बेडे हातकडे घालून? हो. त्याच्या आधी मीच तुम्हाला हातकडे घालणार आहे. मी गेलो नमस्कार. काय बघली वाटतं? कशाला खोटं बोलतात राव? मी बी तुमच्या धंद्यातला. माझा बॉस अक्षी तुमच्या वाणी दिसायचा. पोलिसाची गोळी लागून नेला बिचारा. विडी ओढणार का? अहो तुम्ही मोठी माणसं, विडी कसली ओढणार? तुम्ही फॉरेनची ओढणार. अहो मर्डर केस काय? काय बायकोचं लफडं बिफडं? तुम्ही तुमचा भाऊ आधी. अहो रागवता कशा पाहिजे? मी बी त्यातलाच आहे. म्हणजे मी बी बायकोचा याराचा खून केला, त्याचा अख्खा पोतडाच काढला बाहेर. तुम्ही कसं केला हो? इन्स्पेक्टर. अहो इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर. अहो काय दादासाहेब? अरे काय कुठे आणून टाकलाय मला? हा लॉकअप आहे. हे पहा, मला एक बाहेर काढा, नाही तर दोघांना बाहेर काढा. सॉरी दादासाहेब, यातलं मला काही करता येणार नाही. अरे असा मी काय गुन्हा केलाय? मी काय स्मगलर आहे का दरोडेखोर आहे? काय घोडे मारले मी तुमचं? काय घोडं मारलं? दादासाहेब तुम्ही वॉरंट फाडून टाकलं, खुनाला पळून जायला मदत केलीत, पोलिसांवर हात टाकलात. अरे तुम्ही जर एखाद्या निरपराध माणसाला पकडलं तर कोण नाही चिडणार? अरे कुठला जन्मात आता बाप आपल्या पोराला पोलीसच्या ताब्यात देईल? हे सिनेमात घडतं, व्यवहारात नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जर मला बाहेर नाही काढलं ना तर केस करेन मी तुमच्यावर. हा आरडाओरडी करायची काय गरज नाहीये. अरे आरडाओरडा करू नको तर काय डान्स करू काय? दादासाहेब अहो आनंदानं नाचायची वेळ आलेली आहे. काय सांगता काय? मी तुमची रिलीज ऑर्डर आणली आहे. काय म्हणता काय खटले? हे घ्या वाचा, नीट वाचा. तुम्हाला मनोरंजन